गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम आयुर्वेदाची आद्य देवता भगवान धन्वंतरीला वंदन करूया. यो विश्वं विदधाति पाति सततम संहारयत त्यंजसा सृष्ट्वा दिव्यमहोषधीश विविधान दूरीकरोत्यामयान बिभ्रान्वंडलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटम् तं धन्वन्तरि रूपमीशममलं वन्दामहे श्रेयसे वन्दामहे श्रेयसे वंदामहे श्रेयसे. भगवान धन्वंतरीला वंदन करून आपण आजच्या अध्यायाला सुरुवात केली आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये तिसरा अध्याय चालू केलेला आहे, आरगवदी अध्याम व्याख्यास्याम. यामध्ये बाह्य प्रयोगार्थ 32 लेपांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये बहिर्परिमार्जन के 6 प्रयोग भी यहाँ बताए हैं. उसके साथ साथ जो लेप बताए हैं कुष्ठादि लेप, कुष्ठादि चूर्ण, मनशिलादि प्रदेह, तुत्थादि लेप, रसांजनादि लेप, करंजादि लेप, हरिद्रादि लेप, मनशिलादि लेप, आरगवदादि लेप, कोलादि लेप, वातहर लेप, द्वितीय वातनाशक लेप, उदरशूल नाशक लेप, वात व्याधी हर लेप, 20 श्लोकापर्यंत आपण आलो होतो. आता आपण पुढचे बघूया. वात रक्त हर लेप. उभे शतावे मधुकम मधुकम बलाम प्रियालम च कशेरुकम च वृतम विदारी च सीतोपालाम च कुर्यात प्रदेहम पवने सरकते. वात रक्त हर आपल्या सगळ्यांना माहिती, वात रक्त ज्याला आपण गाऊट म्हणतो. गुडूची वात रक्त हराणा म्हटलेलं आहे. गुडूची वात रक्तावर श्रेष्ठ सांगितलेली आहे. संवाहन कर्म वात रक्तावर सर्वश्रेष्ठ सांगितले. संवाहन कर्म संवाहनम वात रक्त प्रशस्यते. वात रक्ताच्या चिकित्सा सूत्रामध्ये संवाहन कर्म सांगितलेलं आहे. तो वात रक्त हर लेप म्हणजे पायाला लावायचा आहे. तुम्ही विचार करा ना, आपण व्हेरिकोज व्हेन सुद्धा आपण त्याला म्हणतो. मग अशा वेळेस कोणता लेप लावायचा दिले ना अध्यायामध्ये बघा. उभे शतावे मधुकम मधुकम बलम प्रियालम च कशेरुकम च घृतम विदारी च सीतोपलाम च कुर्यात प्रदेहम पवने सरकते. या ठिकाणी सोप, सोया, मुलहट्टी, मधुक, मधुकम, बला, प्रियाल, कशेरुक, घृत, विदारी, सीतोपला को एक में पीसकर वात रक्त में लेप करना चाहिए. सगळे एकत्र करायचे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं लेपामध्ये आपण त्यांनी सरसो का तेल सांगितलं, सरसप तेल. सरसप तेलामध्येच ते एकत्र करायचं. थोडस कोमट तेल घेऊन ते एकत्र करायचं, एक जीव करायचं आणि त्याच्यानंतर तो लेप लावायचा. वात रक्त वेदना हर लेप सुद्धा दिलेला आहे. श्लोक नंबर 22. राष्ट्ना गुडुची मधुकम बलिद्वे सजीवकम सर्षभकम पयश्य घृतम च सिद्धम मधुशेषयुक्तम रक्तानिलार्ती प्रणुदेत प्रदेह. वात रक्तच वेदनाहर लेप. वेदनाहर आहे याचा अर्थ वात शामक द्रव्य त्या ठिकाणी आहेत. वातादृते नास्ति ऊर्जा, पित्तादृते नास्ति दाह. वाताशिवाय वेदना नाही. बघा रासना, रासनम वात हरणम असं म्हटलेलं. म्हणून आपण पेशंटला महारासनादी काढा देतो. जेव्हा बसती आपण त्यामध्ये रासना वगैरेचे इतर जे द्रव्य आहेत त्यांचा सुद्धा आपण समावेश करतो. बघा कोणकोणते द्रव्य आहेत. वात रक्तच वेदनाहर लेप. रासना, गुडुची, मधुकम, बला, नागबला, जीवक तथा ऋषभक, इन सबको समभाग लेकर चूर्ण कर सब चूर्ण के वजन का 4 गुना घी और 16 गुण गोदगुदक मिलाकर पाक करे. जब घी मात्र बचे तो उसमें मधुशेष युक्तम मोम पिघलाकर मिला ले. इस लेप के लगाने से
वात रक्त की पीड़ा शांत होती है। आपको एग्जाम में ऐसा आ सकता है कि वात रक्त वेदनाहर लेप में कौन से द्रव्य है? उसमें रासना, गुडुची, मधुक, बला, नागबला, जीवक तथा वृषभक ही सगळे द्रव्य आहेत. पुढे गोधुमादी लेप. वाते सरक्ते सघृतं प्रदेहो गोधूम चूर्णम छ गलीपयश्य. गेहूं का आटा, बकरी का दूध और घृत एकत्र मिलाकर प्रदेह उल्टीस बांधने या लेप करने से वात रक्त की वेदना शांत होते. अभी देखो, गेहूं का आटा, बकरीचं दूध आणि तूप सगळ्यांकडेच असतं. करा ना त्याच्यामध्ये. वाते सरक्ते सघृतम प्रदेहो गोधूम चूर्ण छगली पयश्य. एकत्र करा, त्या ठिकाणी लेप लावा. शिरशूल हरलेप. अनेक जणांचं सारखं डोकं दुखत असतं. म्हणजे काही नाही झालं तर त्याचं फक्त डोकं दुखत असतं. मी ते शिरशूल हरलेप दिलेला आहे. नतोत्पलम चंदनपुष्टयुक्तम शिरोरुजायां सघृतम प्रदेह. शिरशूलहरलेप. तगर उत्पल सफेद चंदन कुष्ठ को घी के साथ घोटकर उसे लेप करने से शिरशूल मिट जाता है. शिरशूल तुम्ही कपाल प्रदेशी पण लावू शकता किंवा पूर्ण डोक्याला सुद्धा लावू शकता लेप. मग त्यावेळेस संपूर्ण केस काढून टाकावं लागते. खूपच जर शिरशूल असेल तर लक्षात घ्या. किंवा मग डायरेक्ट लावून सुद्धा करता येईल, परंतु सांगता येत नाही. केस जर बिघडले तर मग अवघड आहे. पुढे आहे प्रपौंडरिकादी लेप. त्याचा काय उपयोग आहे बघा. प्रपौंडरिकम सुरदारुकुष्टम यष्ट्यावमेला कमलोत्पले च शिरोरुजायां सघृत प्रदेहो लोह लोहेर का पद्मक चौरकेश्य. प्रपौंडरिकादी लेप या ठिकाणी प्रपौंडरक, प्रपौंडरिक, देवदारू, कुष्ठ, मधुयष्टी, एला, कमल, लोह, उत्पल, एरका, पद्म का तथा चोरक इन औषधियों को पीसकर घी मिलाकर लेप करने से शिर की पीड़ा शांत हो जाती है. या ठिकाणी शिर की पीड़ा शांत करने के लिए प्रपौंड्रक आदि लेप बताया है. कौन सा लेप शीरशूल शामक है? ऑप्शन रहेगा आपको. प्रपौंड्रिक आदि, और कुछ होंगे तो उसको आपको सोचना है कौन सा लेप शिरशूल नाशक है. लोहादि शिरशूल हर लेप. उसमें अगर, एरका, पद्म काट और चोर पुष्प को पीसकर घी मिलाकर लेप करने से शिर की पीड़ा शांत हो जाती है. पार्श्वशूलनाशक लेप. अनेक पेशंट असतात. पार्श्व म्हणजे पाठ दुखते. त्यासाठीचा लेप दिला एक. रासना हरिद्रे नलदंशताभे द्वे देव दारुणी सितोपलाच जीवंती मूलम सघृतम सतैलम आलेपनम पार्श्वरुजा सुपुष्णम. पार्श्वशूल नाशक लेप. आपल्याला फक्त दशांग लेप, बजरंग लेप एवढंच माहिती. पण आता ही लेप माहिती झाली. याचा उपयोग करा. रासना, हरिद्रा, दारू हरिद्रा, नलद, सोप, सोया, देवदारू, मिश्री तथा जीवंती इन सबको पीसकर घृत और तेल मिलाकर सुकोष्ण लेप लगाने से पसले की पीड़ा शांत हो जाती है. पार्श्व ऊर्जा सुकोष्ण. पॉकेट बनवायचे बघा. पार्श्वशूल नाशक लेप नावच देऊन टाकायचं. वात व्याधी हरलेप आणि पॉकेट करायची. आपली फार्मसी स्वतः तयार करायची. दाह शामक लेप. 26 श्लोक देखो. शैवाल पद्म उत्पल वेत्र तुंग प्रपौंडरिकान्य मृणालोद्रम प्रियंगु कालेक चंदनानी निर्वापन स्यात सभृत प्रदेह. दाह शामक लेप. शैवाल पद्म उत्पल वेत तुंग म्हणजे नागकेशर, प्रपौंडरिक, खस, लौद्र, प्रियंगु, कोलियक तथा चंदन इन्हें एकत्र पीसकर घी मिलाकर लेप करने से दाह शांत होता है. आता दाह कुठं कुठे असतो? डायबिटीसचा पेशंट बघा, त्याला पादतल दाह असतो.
त्या ठिकाणी तुम्ही जर हा लेप लावला 10 शामक लेप तर किती छान. बरोबर आहे. द्वितीय 10 नाशक 10 शामक लेप सांगितलेला आहे. सीता लता वेतस पद्मकानी यष्ट्याव मंदी नलिनानि दुर्वा यवास मूलम कुशकाशयोश्य निर्वापनः साज्जल मेरकाच. द्वितीय 10 नाशिक लेप मिश्री, सीता, लता, वेतस, पद्मक, यष्टीमधू, इंद्रवारुणी, कमल, दुर्वा, यव, यवास मूलम, कुश, काश, योश्च निर्वापनम साज्जल मेरकाच. कास, जल तथा एरका इन सबको खूब बारीक पीसकर लेप लगाने से जलन मिटती है. शीतनाशक लेप. शीतनाशक याने शीतता भरपूर शरीरामध्ये असेल, थंडी असेल, ती जाण्यासाठीचा लेप आहे. शीतनाशक लेप. काय दिलं त्याच्यामध्ये बघा. शैलय मेला गुरुनी सकुष्टे चंडानतम तो कसूरदारू रासना शीतम निहाद्य चिरात प्रदेहो. शीतनाशक लेप मध्ये शैलेय, एला, गुरु, अगरू, कुष्ठ, चंडा, तगर, तोक म्हणजे दालचीनी, देवदारू तथा रासना इन सबको एकत्र पीसकर लेप लगाने से शीघ्र ही शीत का निवारण हो जाता है. 28 विषघ्न लेप. विषम शीर्षस्तु ससिंधुवारः. शीरीष तथा सिंधुवार की छाल के लेप से विष का नाश होता है. विषग्न लेप म्हणजे स्थावर विष आणि जांगम विष आपण दोन प्रकारचे पाहिले. ते काही विषाचा जर परिणाम शरीरावर झाला तर विषग्न लेप लावा. स्वेद हर लेप. अतिस्वेद जब आता है, अतिस्वेद विकार जो होते हैं इसलिए स्वेद हर जिसकी पित्त प्रकृति होती है बहुत ही वो उनको स्वेदन होता है तो स्वेद हर लेप भी बताया है. शिरीष ला मज्जक हेमलो लोद्रेस त्वग दोष समस्वेद हर प्रघर्ष. शिरीष की छाल, ला मज्जक, हेमिस नागकेश तथा लोद्र इन सबका लेप लगाने या त्वचा पर चूर्ण को मलने से त्वचा के विकार और अतिस्वेद विकार नष्ट होते हैं. पत्रादि लेप. पत्रांबलोद्रा उभय चंदनानी शरीर दुर्गंध हर प्रदेह तेजपात सुगंध बाला लोद्र अभय म्हणजे खस तथा चंदन का लेप दुर्गंध नाशक होता है. तो पत्रादि लेप ये शरीर दुर्गंध हर बताया है. एग्जाम में पूछा आपको शरीर दुर्गंध हर लेप कौन सा है तो बताना है पत्रादि लेप. तत्र श्लोकः इहा त्रिज सिद्धतमानुवाच द्वात्रिंशतः सिद्ध महर्षि पूज्यः चूर्ण प्रदेहान विविधा अमयग्ना अरग्वदीय जगतो हितार्थ इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते सूत्रस्थाने भेषज चतुष्के अरग्वदीयो नाम तृतीय अध्याय. इस अरग्वदीय नामक अध्याय में सिद्ध महापुरुषों और महर्षियों के पूज्य आत्रेय ऋषि ने जगत की कल्याण कामना से अनेक रोगनाशक 32 प्रकार के अति सफल चूर्ण और लेप के योगों का वर्णन किया है. यही अपना 32 प्रकार के अति सफल चूर्ण और लेप. इस प्रकार चरक द्वारा प्रतिसंस्कृत अग्निवेश कृत तंत्र के सूत्र स्थान में आरग्वदीय नामक तीसरा अध्याय समाप्त हुआ. अध्याय का सारांश. इसमें क्या क्या है. अनुभूत चूर्ण और प्रदेहों के योग. जैसे जो सेकंड अध्याय था अप्पा मार्ग तंडुले अध्याय उसमें अंत परिमार्जन इनका वर्णन किया था. अंत परिमार्जन चिकित्सा जैसे कि वमन विरेचन वस्ती नस्य के लिए जो उपयुक्त द्रव्य उनका वर्णन किया. 28 यवागु का वर्णन किया ये द्वितीय अध्याय में. तृतीय अध्याय में वही परिमार्जन या सभी लेपों का वर्णन किया. 32 लेप का वर्णन किया है. तो अनुभूत चूर्ण और प्रदेहों के योग यथा कुष्ठ, श्वेत कुष्ठ, इंद्रलुप्त, दद्रु, भगंदर, अपची और पामानाशक प्रदेह बताए हैं. कंडू, कोठ, पिड़का, शोथ एवं विचर्चिका नाशक लेप बताए हैं. वात रोग नाशक लेप प्रदेह बताए हैं.
उदरशूल नाशक लेप, वात रक्त पीडाशामक लेप, वात रक्त नाशक प्रदेह, शिरशूल नाशक प्रदेह, पार्श्वशूल नाशक लेप, दाह शामक प्रदेह, शीत शामक प्रदेह, विषनाशक लेप, तोग दोष एवं स्वेद हर उबटन तथा शरीर दुर्गंध हर प्रदेह। इस प्रकार इस अध्याय में 32 योगों का वर्णन किया गया है जो अनुभूत है। सुविधा अनुसार उनका उबटन, लेप, मालिश और प्रदेह आदि के रूप में प्रयोग करना चाहिए। तर अशा प्रकारे हा आपला तिसराही अध्याय या ठिकाणी संपलेला आहे। या अध्यायासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। की 2 अध्याय जे आपण पाहिले, अपमार्ग तंडुलीय त्याला परिमार्जन चिकित्सा अध्याय म्हणतात आणि आरगवदी अध्यायाला बहिपरिमार्जन चिकित्सा अध्याय असं म्हणतात। आणि चौथा जो आहे उभय परिमार्जन म्हणजे अंतपरिमार्जन, बहिपरिमार्जन या दोघांचे वर्णन केलेलं आहे। अपमार्ग तंडुली अध्यायामध्ये पंचकर्म द्रव्यांचा संग्रह, प्रोक्त संग्रह पंचकर्म बी सगळ्या त्या ठिकाणी पंचकर्माच्या द्रव्यांचा उल्लेख आणि यवागूंचा उल्लेख आपण पाहिला। यांच्या महत्वाच्या यवागू आहेत, तुम्ही दुसरा अध्याय काढा, त्या सर्व थोडी माहिती सांगणार आहे। शूलनाशन यवागू असा जर प्रश्न पडला तर पंचकोल सिद्ध ती शूलनाशन यवागू आहे। म्हणजे शूल प्रशमन गणामध्ये पंचकोल आलेले आहे। पंचकोल म्हणजे 5 द्रव्य आहेत। कोणते आहेत पंचकोल, कोणी सांगेल? ठीक आहे। पिपली पिपली मूल, हा बोला। पिपली पिपली मूल, चव्य चित्रक शुंठी। अच्छा, पिप्पली पिप्पली मूल, चव्य चित्रक नागरे। ओके, या ठिकाणी शूल प्रशमगणामध्ये पंचकोल द्रव्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। पाचनी और ग्राहिणी यवागू असा जर उल्लेख आला तर त्याच्यामध्ये कंटेंट दिलेले आहेत, दधी, बिल्व, चांगेरी, तक्र, दाढी, हे खूप महत्वाचे आहे। वातज अतिसार नाशक यवागू सांगितलेले आहे। त्याच्यामध्ये लघु पंचमूल क्वात सिद्ध अशी द्रव्य त्याने सिद्ध केलेली ती यवागू आहे। रक्त अतिसार मध्ये हिब्बेर, नागरम, उत्पल त्यामध्ये जे द्रव्य दिलेले आहेत त्यांचा उल्लेख त्या सिद्ध केले ते महत्वाचं आहे। त्याच्यानंतर विषग्न यवागू आहे, आपण पाहिलं सोमराजी सिद्ध, सोमराजी सिद्ध ते यवागू आहे। कार्शग्नी यवागू आहे म्हणजे कार्शता नाश करणारी वराह क्वात सिद्ध, वराह म्हणजे डुक्कर यांनी सिद्ध केलेली यवागू। कर्षणी यवागू ज्यांना कर्षण करायचं तर गवेदुक प्लस माक्षिक युक्त यवागू। कास श्वासग्न दशमूल सिद्ध यवागू। आता बघा तुम्ही, लघु पंचमूल कुठं होते? वातज अतिसारामध्ये। दशमूल कुठं आहेत? तर कास श्वासग्न यवागू म्हणजे। पक्वाशय शूलनाशन यमक घृत प्लस तेल, मदिरा सिद्ध ती पक्वाशय शूलनाशन आहे। सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू, घृत व्यापद नाशन यवागू। याच्यामध्ये काय? घृत व्यापद नाशन तक्र सिद्ध यवागू ही घृत व्यापद, जे काही स्नेह व्यापद दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे घृत व्यापद आहे त्यासाठी तक्र सिद्ध यवागू द्यायची। मी अजून सांगितलं होतं तैल व्यापद नाशन यासाठी कोणती यवागू आहे? तक्र पिण्याक सिद्ध, इकडे काय वरती काय होतं फक्त तक्र सिद्ध, तक्र आणि पिण्याक सिद्ध यवागू आहे। विषम ज्वरामध्ये आम्लरस सिद्ध, गव्य मांस या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। कंठे यवागू घृत तैल सिद्धामल की पिप्पली क्वात। रेतो मार्ग रुजा पहा, शुक्र व स्रोत शूल नाशनासाठी ताम्रचूड रस सिद्ध, इम्पॉर्टंट आहे। वृक्ष यवागू, वाजीकर यवागू, माश प्लस कृत क्षीर सिद्ध गण। मदरोग, मदनाशन यवागू, ती काय? उपेदिका सिद्ध, उपोदिका सिद्ध। आणि शुद्धानाशन, खूप भूक लागते, शुद्धा नाश करने वाली यवागू भी। अपामार्ग बीज प्लस गोधा रस प्लस क्षीर सिद्ध यवागू। व्हेरी इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे, शुद्धा नाशन यवागू। अशा प्रकारे या ठिकाणी या अपमार्ग तंडुली अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे। हे दोनही अध्याय इम्पॉर्टंट आहेत। जो आपण आता आरगवदी अध्याय या ठिकाणी पाहिला
त्यामध्ये 32 लेपांचं वर्णन केलेलं आहे. हा तुमचा त्यामधील MCQ आहे. अंतःपरिमार्जन जे आपण पाहिलं त्या ठिकाणी जे काही यवागुणचं वर्णन केलेलं आहे. बहिःपरिमार्जनमध्ये सगळ्या लेपांचं बहिःपरिमार्जन म्हणजे बाह्य प्रयोग करणे. तर याच्यामध्ये जे लेप वर्णन केले, काही संख्या पण या ठिकाणी आहेत. कुष्ठहर लेप बऱ्यापैकी सांगितलेला आहे. तुम्ही पाहिलं बघा. या ठिकाणी पहिले 6 लेप सुरुवातीलाच आर्गवदी अध्यायामध्ये ते कुष्ठहर लेप आहेत. ते म्हणजे 6 आणि पुढे अजून 9 दिलेले आहेत. 9 + 6 = 15 लेप हे कुष्ठहर आहे. काही वातरक्त हरलेप आपण पाहिले. आत्ताच पाहिले आपण. तर त्याच्यामध्ये 3 लेप वातरक्त हर आहे. काही उष्ण लेप आहेत. 6 आहेत. काही शीतलेप आहेत. काही वातहर आहेत. काही शिरोरुजाय काही लेप आहेत. आपण याच्यामध्ये काही कुष्ठादी लेप आणि काही कुष्ठादी चूर्ण पाहिले बघा, या अध्यायामध्ये. तर कुष्ठादी लेपाचा उपयोग कुठं आहे, ते पण आपण पाहिलं. कंडू, पिडका, सकोटा, कुष्ठानी शोफ. कुष्ठादी चूर्ण, दद्रू, कंडू, पिटी, पामा, विचर्चिका. आपण एका पाठोपाठ 2 श्लोक पाहिले. एक कुष्ठादी लेप आणि एक कुष्ठादी चूर्ण. या ठिकाणी त्यांचे उपयोग काय आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते द्रव्य आहेत, याचं वर्णन जर बघितलं लेपामध्ये, तर लक्षात घ्या. तर कुष्ठहर जे काही लेप आहे, त्याच्यामध्ये द्रव्य जी आहेत ती इम्पॉर्टंट आहेत. मनःशिलादी प्रदेह, मनःशिलादी लेप, तुत्थादी लेप, रसांजनादी लेप, करंजादी प्रदेह, हरिद्रादी लेप आणि अर्घ्वादी लेप. जे आपण कुष्ठहर लेप पाहिले, खालीलपैकी कोणता कुष्ठहर लेप आहे? अंडरलाईन करून घ्या. मनःशिलादी प्रदेह, मनःशिलादी लेप, तुत्थादी लेप, रसांजनादी लेप, करंजादी प्रदेह, हरिद्रादी लेप, अर्घ्वादी लेप. आपण तिसऱ्या अध्यायातलं सगळं बघतोय. वातहर लेप जर तुम्हाला विचारलं कोणते आहेत, अंडरलाईन करा. पोलादी लेप, अनुपमस्यादी प्रदेह, दशमूल सिद्ध स्नेहादी प्रदेह आणि कुष्ठ शतावादी. वात रक्त हरलेप कोणते विचारलं, त्याच्यामध्ये शतावादी, रासनादी आणि गोधुमादी लेप. शिरशूलहर याच्यामध्ये काय आहेत? नलोत्पलादी, प्रपौंड्रिकादी आणि लोहादी लेप जे दिलेले आहेत. पार्श्वशूल नाशक रासनादी, उदरशूल नाशक यवक क्षार तक्रयुक्त. अंडरलाईन करा. जे मी वाक्य सांगतोय अंडरलाईन करा. दाह शामक, शैवालादी, सीतालतादी, शीतनाशक, शैलयादी. काही विषग्न आपण आता पाहिलं बघा. विषम शिरीषस्तु ससिंधुवारः, त्वग दोष संस्वेद हर, शिरीष लामज्जक हेमलोद्रे. शरीर दुर्गंध हरलेप मध्ये काय? पत्र, अंबलोद्र, अभय आणि चंदन त्या ठिकाणी सांगितलं आहे. अशा प्रकारे तृतीय अध्यायामध्ये आपण वर्णन पाहिलेलं आहे. 32 सिद्धतम चूर्ण प्रदेह वर्णन. अध्याय जो दुसरा आहे अपमार तंडोलीय, त्याला अंतःपरिमार्जन म्हणा. अध्याय तिसरा जो आहे अर्घ्वदीय, त्याला बहिःपरिमार्जन म्हणा. आणि अध्याय चौथा जो आपण आता सुरू करत आहोत, दिस इज षडविरेचन शताश्रुती माध्यम, त्याला उभय परिमार्जन असं म्हणतात. ही पाठ करा आणि पहिले 1 ते 4 जे अध्याय आहेत ते भेषज चतुष्क म्हणून त्यांना म्हटलेलं आहे. आपण 7 चतुष्क पाहिलेत मला असं वाटतंय. आणि कोणते आहेत, काय आहेत, मी सगळं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. अथ चतुर्थोऽध्याय अर्थात षड्विरेचन शताश्रुति माध्यम व्याख्यास्याम. अब यहाँ से हम षड विरेचन शताश्रुति नामक अध्याय की व्याख्या करेंगे. इतिहास महा भगवान आत्रेय, इसी प्रकार भगवान आत्रेय ने कहा था. अध्याय का उपक्रम. पिछले द्वितीय और तृतीय अध्याय में क्रमशः अंत परिमार्जन तथा बहिःपरिमार्जन द्रव्य का वर्णन किया गया है, किंतु अंतः तथा बाह्य उभय परिमार्जन उपयोगी द्रव्य का वर्णन अवशिष्ट रह गया है. उनका वर्णन इस चतुर्थ अध्याय में किया गया है. जैसे 600 विरेचन होते हैं, षड विरेचन शतानी और 6 विरेचन के आश्रय होते हैं. षड विरेचन आश्रय, इन दोनों को ही लेकर अध्याय का आरंभ किया है. इसलिए
इन दोनों पदों को जोड़कर इस अध्याय का नामकरण षड विरेचन शताश्रीय किया गया है. किती सुंदर वर्णन केले बघा. षड विरेचन शताश्रितीय माध्यम का म्हटलं, तर विरेचनाचे 600 त्या ठिकाणी 600 विरेचन कहते हैं, जे की आपण संख्या बघणार आहोत. तर 600 विरेचन योग त्या ठिकाणी सांगितलेले आहे आणि आश्रय किती आहेत? 6 सांगितलेलं आहे. म्हणून अध्यायाचं नाव षड विरेचन शताश्रितीय अध्याय अशा प्रकारे दिलेलं आहे. बघूया आपण 600 वमन विरेचन योग 600 योग सांगितलेले आहेत. वमन आणि विरेचन हे जरी वेगवेगळे असले तर वमनाला विरेचन सुद्धा संज्ञा दिलेली आहे. विरेचन म्हणजे दोषांना शरीरातून बाहेर काढणे. लक्षात घ्या. श्लोक नंबर 3 बघा सगळ्यांनी. इह खल्लु षड विरेचन शतानि भवन्ति षड विरेचनाश्रया पंच कषाय योनय पंचविधम कषाय कल्पनम पंचाशन महाकषाया पंच कषाय शतानि इति संग्रह. इस आयुर्वेद शास्त्र में 600 विरेचन योग है. 600 विरेचन योग सांगितलेला आहे. उन 600 विरेचन के 6 आधार या आश्रय है. उसके साथ साथ विरेचन योग 600 इंपॉर्टंट लिहून घ्या. रनिंग नोट्स काढा. 500 कषाय है. लिहा. कषाय 500 सांगितलेला आहे. उन कषायों की 5 योनिया या जातिया है. तर कषायांनी सुद्धा 5 योनी सांगितलेले आहे. 5 प्रकार के कषायों की कल्पनाएं निर्माण विधिया है. स्वरस कल्क क्वाथ हिमफांट और 50 महाकषाय है. यह संक्षेप में कहा गया है. आता 500 कषाय और 50 महाकषाय ये क्या भानगड है? षड विरेचन आश्रया पंच कषाय योनय पंचविध कषाय कल्पनम पंचांशन महाकषाया पंच कषायतानी इति सगळं. 600 विरेचन योग, 6 विरेचन के आश्रय, 500 कषाय, 5 प्रकार की कषाय कल्पना आणि 50 महाकषाय. कषाय विचारलं तर 500, महाकषाय विचारलं तर 50. बघू आपण पुढे काय काय म्हटलं. यह विरेचन शब्द से वमन और विरेचन दोनों का ग्रहण किया गया है. तो वमन योग और विरेचन योग मिला के कितने हो गए? 600. किती आहेत वमनाचे योग आणि विरेचनाचे योग? एकूण कोणी सांगेल? आठवत असेल तर. वमन योग आणि विरेचन योग आठवलं की सांगा. 355 जिस क्रियाद्वारा वमन योग हा वमन योग वमन सांगा योग किती आहेत? 355 विरेचन आणि विरेचन 245. अच्छा. वमन योग 245 आणि विरेचन योग 355. सगळे मिळून किती वमन झाले? योग 355. अच्छा. वमन योग 355 355 आणि हा. विरेचन योग विरेचन योग 245. अच्छा. 355 हे वमन योग आहेत. लक्षात घ्या. 355 प्लस 245 विरेचन योग. सगळे मिळून किती झाले? 600. व्हेरी गुड. 600 विरेचनाचे योग. वमन आणि विरेचनाला दोघांनाही विरेचन संज्ञा दिलेली आहे. जिस क्रिया द्वारा शरीर के भीतरी भाग से मल बाहर निकाला जाए उसे विरेचन कहते हैं. विरिच्यन्ते शरीराभ्यंतर मल दोषा बहिष्क्रियन्ते इति विरेचनम. इस परिभाषा या निरुक्ति से यद्यपि विरेचन शब्द से सभी पंचकर्म जाने जा सकते हैं, किंतु यह विरेचन शब्द वमन और विरेचन के लिए योग रूढ़ जानना चाहिए. तो वमन के योग 355 पाठ करा. इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा शिकवतो मी भरपूर तुम्हाला शिकवतो. पूर्ण संहिता शिकवणार आहे. भरपूर वाचलं म्हणजे थोडंसं लक्षात राहतं. थोडंसं वाचलं म्हणजे ते पण लक्षात राहत नाही.
आणि अतिशय कन्सेप्च्युअल मी तुम्हाला शिकवत आहे. डोक्यात ठेवत चला, नोट्स काढत चला. इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे. वमन योग किती आहेत? 355. विरेचन योग किती आहेत? 245. सब मिला के विरेचन योग कितने हैं? ऐसा शब्द आता 600 बताया है. लक्षात घ्या. पुढचा श्लोक षड विरेचन शतानि इति दुक्तम तदीय संग्रह हेनोद्धा वृत्ते विस्तरेण कल्पोपनिषदि व्याख्यास्यामः. पहले 600 विरेचन है ऐसा जो कहा गया है, यह उनको संक्षेप में कहकर विस्तार पूर्वक कल्पना स्थान में व्याख्या करेंगे. अभी इसका वर्णन कहा है, कल्प स्थान में दिया है. इस सूत्र में संग्रह न कहने का अभिप्राय यह है कि इस स्थान में तो केवल उदाहरण के लिए योगों का उपदेश किया गया है और इनका विस्तार इस रहस्य विद्या के लिए उपयुक्त स्थान उपनिषद कल्पना स्थान में करेंगे. कल्पना स्थानामध्ये यांचं विशेष वर्णन केलेलं आहे. किती कल्प कोणाचे आहेत? वामक योग जर 355 असतील तर जे वमनार्थ जी द्रव्य आहेत, कोणत्या मदन फल आहे, जिमुतक आहे, कृतवेदना आहे, जे काय आहे त्यांचे सुद्धा वेगवेगळे योग आहेत. मदन फलाचे किती सांगितलेले आहेत? 133 योग सांगितलेले आहेत. लक्षात घ्या. मग ते कल्पस्थानात त्यांनी वर्णन केलेलं आहे. यह 600 विरेचन है, उनकी संख्या उपयोगिता के अनुसार अपनी बुद्धि से हजारों क्या करोड़ों में हो सकती है. इन शब्दों में ग्रंथकार ने मात्र शास्त्र के ऊपर न रहकर स्वयं के विवेक से नवीन कल्पनाओं के प्रयोग की और संकेत किया है. उपनिषद का अर्थ है किसी गुड़ विषय को आचार्य चरणों में बैठकर तन्मय होकर यथावत रूप से ग्रहण किया जाना. उपनिषद की व्याख्या आयुर्वेद इतिहास लक्षात घ्या, इंपॉर्टंट है. 600 वमन विरेचन योग इसका वर्णन यहाँ किया है. 600 में से डिवाइडेशन कैसा है? पाठांतरामध्ये टाका. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. रोज तुम्ही पाठांतर करा आणि पाठांतर करत असताना तुम्हाला एक सांगतो पाठांतर कसं करायचं. जे दरवर्षी प्रश्न पडतात त्याची एक फाईल बनवायची किंवा एक नोटबुक बनवायची. जसं दोष, धातू, उर्दीची लक्षणे यांचं रेकॉर्डिंग करायचं. जसं की दोष उर्दी, वात उर्दी लक्षणे, कार्श कार्ष्टोष्ण कामित्व, कंपानाश कुद्ग्रहान, बल निद्रा इंद्रिय भ्रंश, प्रलाप ब्रह्मदिनता रेकॉर्ड करा. आणि तुम्ही कुठे चालायला लागले, फिरायला लागले, वॉकिंग करायला लागले, सकाळी रोज तासभर फक्त ऐका, दुपारी फिरायला लागले ऐका, संध्याकाळी ऐका, रेकॉर्डिंग ऐका. मोबाईलचा चांगला उपयोग सुद्धा करता येतो. जेवढं पाठांतर मी तुम्हाला दिलेलं 96 पेजचं सगळं रेकॉर्ड करा. सगळं तुमचं 1 तासामध्ये बसेल आणि रोज ऐका. तुम्हाला सांगतो तुम्ही गव्हर्नमेंटलाच जाणार. जे काय अध्याय मी तुम्हाला शिकवलंय इम्पॉर्टंट आहे. जे महत्वाचे मुद्दे आहेत वाचा, ऐका, लिहून बघा, आठवून बघा. असा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला गव्हर्नमेंटला जाणार नाही आणि जी पाहिजे ती सीट तुम्हाला मिळणार नाही. मनापासून सांगतो तुम्हाला, अभ्यास करायच्या पद्धती असतात, त्याची अंमलबजावणी करा. 10 वर्षाच्या प्रश्न काढून बघा, कोणत्या प्रश्नावर जास्त जोर दिलेला आहे ते वाचूनच टाका. अवघड काही नाही. या पीजी साठी हार्डवर्क महत्वाचं आहे आणि प्लस त्यातलं स्मार्ट वर्क सुद्धा महत्वाचं आहे. 12 तास अभ्यास जेव्हा तुम्ही कराल, तुम्हाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जयपूर, जामनगर, बीएचयू, दिल्ली, केरळ, महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेज हे तुमच्यासाठीच काढलेले आहे. लक्षात घ्या. आता मी जे शिकवणार आहे तुम्हाला अवश्य दिवशी रेकॉर्ड करा. तुम्ही आठवड्याभरात काय काय ऐकायचं, काय 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 नाही करायचं, काय करायचं नियोजन करा. नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. ऐका श्लोक नंबर 4. त्रयस्त्रीश दोगशतम परिणतम फलेषु 39 जिमुतकेषु योगाः 45 दिवसाकशु 10 मार्ग षष्ठीदा भवति योगयुक्त कूटजस्त्वाष्टादशदा योगमेति कृतवेदनम षष्ठीदा भवति योगयुक्तम श्यामा त्रिवृद्धोगशतम परिणतम दशा परे चात्र भवन्ति योग चतुरांगुलो द्वादशदा योगमेति लोध्रम विधो षोडश योगयुक्तम महावृष्यो भवति विशन्ति योगयुक्त 39 सप्तलाशंकिन्योर योगाः 48 दंति द्रवन्ति इति षड विरेचन स्थान. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. राईट डाऊन. 600 वमन एवं विरेचन योग, वमन योग. आता एक चार्ट बनवा.
वमन योग त्याच्यामधले पहिले द्रव्य कोणते ते लिहा एका बाजूला. कोणकोणते आहेत बघा. मदनफल, देवदाली, मदनफल, देवदाली, त्याच्यानंतर तितलोकी, तिता नेनवा, इंद्रजव तथा कडवी तरोई. हे सगळे हिंदीमध्ये लिहिले